नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, माझा जो लास्ट व्हिडिओ होता आत्ताच मी जो टाकला होता खूप दिवसानंतर, तर त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही खूप छान असं भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. तर काय मग मैत्रिणींनो, तुमची झाली का दिवाळीच्या फराळाला सुरुवात? तर मी सुद्धा दिवाळीच्या फराळाला सुरुवात केलेली आहेच. तर मी छान अशी खजूर आणि अंजीरचा वापर करून मस्त अशी पौष्टिक ड्रायफ्रूट बर्फी किंवा ड्रायफ्रूट रोलसुद्धा म्हणू शकतो त्याला आपण, तर ती बनवली आहे. तर त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे, तोसुद्धा नक्की बघा. कारण की माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला जे काही रेसिपी रिलेटेड आहेत ना, तर त्यांना तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद देत आहात. तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर यामध्ये मी थोडीशी डिटेलमध्ये मी कशा पद्धतीने खजूर अंजीरचं जे काही ड्रायफ्रूट रोल आहे ना, तो कशा पद्धतीने बनवला आहे ते मी तुम्हाला पुढे थोडंसं डिटेलमध्ये सांगेलच. म्हणजे तुम्हीसुद्धा या दिवाळीला तुमच्या प्रियजनांसाठी, आवडत्या व्यक्तींसाठी, घरच्यांसाठी, सगळ्यांसाठीच ती जी हेल्दी ड्रायफ्रूट रोल आहे तो नक्की बनवाल. तर इकडं आज मी थोडंसं रुटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळची कामं जी आहेत ती लवकर उरकून घेते. बाहेरचं जे काही आहे ते आमच्या आईंनी सकाळीच सगळं काही करून ठेवलेलं आहे कामं. तर आता किचनमधलं जे काही आहे स्वयंपाक, भांडी वगैरे ते मी करून घेते. तर हे पनीर जे आहे ना, तर हे मी घरीच बनवलेलं आहे आणि याचासुद्धा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर मी पहिल्यांदा पनीर जे आहे ते घरी बनवलं होतं आणि बघू शकता इतकं सॉफ्ट आहे ना, आणि खाण्यालासुद्धा इतकं टेस्टी लागतं ना. अगदी फ्रेश पनीरचं जे काही टेस्ट असते ना ती लागते. आपण जेव्हा मार्केटमधून आणतो ना, तेव्हा ते खूप प्रिझर्व करून ठेवलेलं असतं आणि खूप दिवसांचंसुद्धा असतं. त्यामुळे त्याची जी फ्रेशनेसची जी टेस्ट असते ना, ती अजिबात त्या पनीरला नसते. पण जेव्हा आपण घरी असं बनवतो ना, तर खरंच खूप छान पनीर तयार होतं आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तर तोसुद्धा नक्की बघा. तर आज आहे रविवार आणि हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी येईल, सोमवारी. तर रविवारी आमच्या आईंचा उपवास असतो, तर त्यासाठी मी खिचडीसुद्धा तयार करून ठेवलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मस्त पनीर मक्खन बनवलेलं आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. खूप टेस्टी झालं होतं ते सुद्धा. तर आता बाळांना सुट्ट्या आहेत, म्हणजे मुलांना सुट्ट्या आहेत शाळांना, तर रोज त्यांची काही ना काहीतरी फरमाईश असतेच आईजवळ की आई आज हे बनव, ते बनव. तर आज प्रशिकचा मूड झाला होता की त्याला चपातीचा पिझ्झा खायचा होता. तर त्याला मी नेहमी अशा पद्धतीचा चपातीचा पिझ्झा बनवून देते. आता पनीर जे आहे ते आणायचे घरामध्ये होतंच, तर छान त्याला असा चपातीचा पिझ्झा बनवून दिला मी. तर तो मस्त एन्जॉय करत बसला होता आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही चपात्या वगैरे आहेत त्या मी करून घेतल्या. तर आज मला ड्रायफ्रूट खजूर बर्फी बनवायची आहे, तर त्याचीसुद्धा मला तयारी करायची आहे. तर मी पटापट आधी किचनमधली सगळी कामं उरकून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचं जे काही आपलं दिवाळीचं फराळ वगैरे आहे त्याला सुरुवात करणार आहे. तर इकडे माझा स्वयंपाक जो आहे तो ऑलमोस्ट होतच आलेला आहे मैत्रिणींनो. स्वयंपाक बनवून झाला ना की मी पूर्ण किचन जे आहे ते आवरून घेते. कारण की एकदा आपलं जेवण झालं ना की खूप कमी पसारा आपल्याला आवरायचा बाकी राहतो. म्हणजे फक्त जेवलेली भांडी असतात आणि थोडंफार किचनचं आवरायचं बाकी असतं. पण जर आपण स्वयंपाक केल्यानंतरचा जे काही पसारा आहे तसाच ठेवला ना आणि जेवण करून नंतर आवरायला गेलो ना की इतका सगळा पसारा बघून थोडंसं कंटाळवाणं पण होतं आणि खूप खूप लोड वाटतो आपल्याला हे सगळं आवरण्यासाठी. त्यामुळे माझी ही सवय आहे की जसं माझा स्वयंपाक होतो ना बनवून, तसं मी किचन ओटा, भांडी जी काही पडलेली आहेत नाश्त्याची म्हणा किंवा स्वयंपाक करताना जी काही भांडी पडतात, तर मी ती सगळी घासून घेते. किचन ओटासुद्धा क्लीन करून घेते. तर माझं हे रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच येणाऱ्या व्लॉगमध्ये शेअर करेलच. तर दुपारच्या वेळेत आमचं सगळं काही आवरून झालं होतं, जेवण, भांडी, दुपारची सगळं काही झालं होतं. त्यानंतर इकडे मी खजूर बर्फी जी आहे ती करायला घेतली होती. तर इकडे मला माझ्या आईंनी, मिस्टरांनीसुद्धा खूप मदत केली ही बर्फी करण्यासाठी. तर आता कोणताही गोडाचा पदार्थ म्हणा किंवा दिवाळीचा फराळ करताना आपण आपली जी काही चूल असते तर त्याची पूजा करतो, हळदी कुंकू वाहतो, दिवा लावतो. तर तसंच मी सुद्धा स्वतःला आता ही सवय लावून घेतलेली आहे. कोणताही गोडाचा पदार्थ करताना किंवा काही सणवार असेल तर तेव्हा मी एक दिवा आपल्या शेगडीजवळ लावते. चूल तर आता आपल्याकडे नसतेच, पण पूर्वी आपल्या आई आजींच्या काळामध्ये हे सगळं व्हायचं. पण काही हरकत नाही, जिथे आपण आपलं स्वयंपाक बनवतो ना
तर त्या शेगडीवरती म्हणजे त्यांना फूल अर्पण करून एक दिवा लावून हळद कुंकू वाहून मी छान अशी त्याचीसुद्धा पूजा करते. कारण की या अग्निदेवतेमुळेच आपल्याला छान छान असे अन्नपदार्थ बनवता येतात आणि आपल्या घरच्यांना खाऊ घालता येतात. तर तिचंसुद्धा म्हणजे तिलासुद्धा नमन करणं, तिचंसुद्धा म्हणजे तिच्याप्रतीसुद्धा कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं काम आहे. तर अन्नपूर्ण देवीचीसुद्धा या दिवशी पूजा करणं खूप गरजेचं असतं आणि ते केल्यानंतर आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न असं वाटतं. तर मैत्रिणींनो, खजूर अंजीर ड्रायफ्रूट रोल बनवण्यासाठी आहेत अंजीर, खजूरच्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे दोन्ही जे आहेत खजूर आणि अंजीर हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे सगळे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, आपण चारोळीसुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी मंद आचेवर मी छान अशा परतून घेतल्या आणि त्यानंतर खजूर आणि अंजीर जे काही आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं तर ते 2 चमचे तुपामध्ये 5 ते 10 मिनटं अगदी मंद आचेवर छान असं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्याचं टेक्स्चर तुम्ही बघितलं असेलच, अगदी असं पातळ होतं थोडंसं. आणि त्यानंतर सगळे जे काही ड्रायफ्रूट्स आपण आणले होते तर इथे मी वापरलेले आहेत म्हणजे भोपळ्याच्या बिया. तर त्यासुद्धा आता इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर ते सुद्धा मी ते ॲड केलेलं आहे. त्यानंतर छान ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला हे कढईमध्ये मंद आचेवर 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ते एका ताटामध्ये किंवा पोळपाटावरती काढायचं आहे आणि छान त्याचे असे रोल केलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि याला मी लावलेलं आहे खसखस. तर खसखस लावल्यामुळे हे जे आहे ना मिठाई किंवा ड्रायफ्रूट रोल इतकं सुंदर दिसत होतं ना, अगदी मिठाईच्या शॉपमध्ये हे ठेवलेले असतात ना, तर तसंच हे दिसत होतं आणि आमच्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांनाही खूप आवडलं. अगदी सगळ्यांनी आनंदाने सांगितलं की खरंच खूप टेस्टी झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, या दिवाळीला तुम्हीसुद्धा ही हेल्दी ड्रायफ्रूट रोल नक्की ट्राय करा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा नक्कीच आवडतील. तर आय होप की तुम्हाला हे आजचं रुटीन आणि ही जी डिश आहे स्वीट डिश ती नक्कीच आवडली असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या गोडाच्या पदार्थामध्ये कुठेही साखरेचा वापर केलेला नाही आहे, कारण की खजूर आणि अंजीर हे ऑलरेडी गोड असतात आणि खूप हेल्दीसुद्धा असतात. तर त्याच्यामुळे अगदी हेल्दी विदाऊट शुगर आपली ही ड्रायफ्रूट रोल जी आहे ते तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझं हे आजचं रुटीन आणि ही स्वीट म्हणजे विदाऊट शुगर ड्रायफ्रूट रोल तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला माहिती आहे की तुमचीसुद्धा सगळ्यांची खूप आता घाई गडबड सुरू असणार आहे. दिवाळीचा सण जो आहे तो सुरू झालेलाच आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि या व्हिडिओला एकतरी लाईक किंवा कमेंट नक्की करा आणि आवडल्यास सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. भेटूया लवकरच.